इच्छित वस्तू केव्हा प्राप्त होईल किंवा ती वस्तू प्राप्त होईल का नाही ह्याबद्दल आपण आज विचार करूया। मी प्रसाद कुलकर्णी सत्यज्योतिष चॅनलमार्फत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपणासमोर। तर सर्वप्रथम आपण नियम पाहूया की जर एखाद्या जातकाने आपल्यासमोर प्रश्न उपस्थित केला की एखादी वस्तू मी शोधत आहे, ती खात्री आहे की मला पण घरीच आहे ती वस्तू, पण ती सापडत नाही, तर ती मिळेल का मिळायला ती उशीर लागेल, कारण मी संभ्रमात आहे की ती वस्तू घरीच आहे की घराच्या बाहेर आहे, असाही तो गोंधळलेला प्रश्न आपल्यासमोर मांडू शकतो। अर्थातच हा जो विषय आहे हा फार व्हास्ट आणि गूढ आहे, तर त्यातील मी काही नियम आणि अटी फक्त आपणासमोर मांडत आहे। तर पाहूया आपण पहिला नियम काय आहे। जर लग्नेश दशम स्थानामध्ये बसलेला असून त्याची पूर्ण दृष्टी चतुर्थ स्थानावर असेल, तर इच्छित वस्तू जी आहे ती आपणास फारच लवकर मिळते आणि त्याच वेळी लग्न जे आहे ते चर राशीचं असावे। म्हणजे उदाहरणार्थ ह्या कुंडलीमध्ये इथे एक आकडा असेल आणि त्याचा मेष राशीचा लग्नेश जो आहे तो मंगळ दशम स्थानामध्ये असेल, तर त्या मंगळाची दृष्टी जी आहे ती सातवी दृष्टी इथे चतुर्थ स्थानावर पडते। तर चतुर्थ स्थान जे आहे ते वस्तुप्राप्तीविषयी, वाहन इत्यादींसाठी ते जाणले जाते, पण स्वतःच्या घरातील वस्तू यासाठी पण चतुर्थ स्थान हे मानले गेलेले आहे। तर त्या चतुर्थ स्थानावर लग्नेशाची जर दृष्टी असेल तर इच्छित वस्तू जी आहे ती लवकरच प्राप्त होते। हा एक नियम आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण। 1, 5 आणि 9 या तिन्ही स्थानांमध्ये कोणतेही जर शुभग्रह असतील आणि ते स्वराशीत जरी असतील तरी सुद्धा आपणास ती इच्छित वस्तू जी आहे ती लवकरच प्राप्त होते। मग उदाहरणार्थ तिथं जर एखादा शनीसारखा ग्रह जरी असेल आणि जरी तो स्वराशीत असेल तरी सुद्धा इच्छित वस्तू जी आहे ती लवकरच प्राप्त होते। म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर 10 किंवा 11 आकडा आला, म्हणजे मकर राशीचा किंवा कुंभ राशीचा आकडा आला आणि तिथे जर शनी आला स्वराशीमध्ये, त्यावेळेसही ती इच्छित वस्तू आपणास प्राप्त होत असते। हा एक नियम आहे। त्याच्यानंतर ही जी केंद्रस्थानी आहेत 1, 4, 7 आणि 10 ह्या केंद्रस्थानांमध्ये जरी शुभग्रह असतील तरी सुद्धा ती इच्छित वस्तू आहे ती आपणास प्राप्त होते। जर ह्या केंद्रस्थानांमध्ये काही शुभग्रह आणि काही पापग्रह असतील, पण जर ते पापग्रह चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकत असतील तर ती व्यक्ती 100% गोंधळात असते की मला ही वस्तू मिळेल की नाही। कारण की काही जणांना खात्री असते की ती वस्तू घरातच आहे पण ती मला सापडत नाही, आणि काही जणांना अशाही मनाच्या चलविचल अवस्थेत असतात ती वस्तू मी नक्की घरातच ठेवली होती का कुठं बाहेर ठेवली होती, असा गोंधळ त्या मनामध्ये उडालेला असतो। मग अशा वेळेस काय होतं की प्रश्नकुंडली मांडल्यानंतर जे ग्रह असतात ह्या केंद्रस्थानांमधले ते काही शुभ असतात आणि काही पापग्रहही असू शकतात, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ती वस्तू त्याला मिळणारच नाही। तर ते जे आहे ती मनाची गोंधळलेली अवस्था दाखवण्यासाठी पडलेले काही पापग्रह असतात केंद्रस्थानांमध्ये। थोडंसं पुढं जाऊया आपण। कोणताही प्रश्न जर प्रश्नकुंडलीमध्ये मांडला असेल तर त्याचे बल चेक करण्यासाठी आपण थोडासा नवमांश कुंडलीचा आधार घ्यावा। जरी केंद्रस्थानांमध्ये पापग्रह पडले असतील तरी सुद्धा आपण नवमांशचा आधार घेऊन त्या प्रश्नाचे बलही पाहू शकतो। तर उदाहरणार्थ काय, आता आपण सदर कुंडली ही जी आहे ह्याला आपण समजू की ही नवमांशची कुंडली आहे, आणि जर नवमांश कुंडलीमध्ये ह्या चारही केंद्रस्थानांमध्ये शुभग्रह पडले असतील, मग ते गुरु असेल, रवी असेल, चंद्र असेल, शुक्र असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीचे इच्छित कार्य जे आहे किंवा इच्छित वस्तू जी आहे ती त्याला लगेच प्राप्त होतेच।
मी लग्नकुंडलीबाबत बोलतो आहे. जर लग्नेश हा लग्नस्थानी असून त्याच्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसेल तर ते इच्छित कार्य जे आहे ते 100% पूर्ण होतेच, हे आपण लक्षात ठेवा आणि याचा अनुभवही घ्या. मग ह्याच्यामध्ये काय आहे, त्या लग्नेशावर तर पापग्रहाची दृष्टी नको आहे. मग काही जण असे गोंधळात येतील की सर लग्न चर राशीचं आहे, द्विस्वाभाविक राशीचं आहे किंवा स्थिर राशीचं आहे. तर त्यावेळेस उत्तर काय असेल? त्यावेळेसही उत्तर होकारार्थीच असेल. फक्त आपला नियम काय, चर म्हणजे काम लवकर होणे, स्थिर म्हणजे काम उशिरा होणे आणि द्विस्वाभाविकमध्ये चर आणि स्थिर असे 2 गुणधर्म येतात. मग ते द्विस्वाभाविकमध्ये लग्न चरमध्ये गेलं आहे का स्थिरमध्ये गेलेलं आहे याचं फक्त आपल्याला चेकिंग करावं लागतं. मी लग्नकुंडलीबाबत अजून एक नियम सांगतो. जर लग्नेश लग्नस्थानी असेल किंवा त्या लग्नावर लग्नेशाची दृष्टी जरी असेल तरीसुद्धा इच्छित कार्य जे आहे ते पूर्ण होतेच. फक्त त्याच्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसावी. जर प्रश्नाच्या वेळेस लग्नेश द्वितीय स्थानामध्ये असेल किंवा सप्तम स्थानामध्ये असेल तरीसुद्धा ते कार्य जे आहे ते यशस्वी होते, पण तो लग्नेश जो आहे तो पापग्रह नसावा. उदाहरणार्थ तो शनी नसावा किंवा मंगळ नसावा. मंगळ जरी असला तरी कार्य यशस्वी होते, पण बऱ्यापैकी त्या व्यक्तीला ते कार्य पूर्ण करताना फार मनस्ताप होत असतो. त्याचबरोबर थोडं पुढं जाऊया आपण. इच्छित वस्तू किंवा इच्छित कार्य सिद्धी होण्यासाठी जर 8 आणि 12 ह्या स्थानांमध्ये कोणताही पापग्रह स्वराशीत आला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचे काम जे आहे ते पूर्ण होते. मग अशा वेळेस जरी एक म्हणजे ह्या शुभस्थानांमध्ये काही पापग्रह असतील किंवा ह्या केंद्रस्थानांमध्ये काही पापग्रह असतील आणि जरी लग्नावर सुद्धा कोणत्याही पापग्रहांची दृष्टी असेल तरीसुद्धा ते कार्य पूर्ण होते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की 8 आणि 12 ही बऱ्यापैकी पारंपरिक ज्योतिषामध्ये अशुभ मानली गेलेली स्थळं आहेत. त्याबरोबर 6वं स्थान हे काही प्रमाणात अशुभ मानलं जातं. पण ह्या पापस्थानांमध्ये जर स्वराशीत पापग्रह आला तर त्याचे उत्तर हे सकारात्मकच असते. मग आता तो लग्नेशही का असना, म्हणजे उदाहरणार्थ आता हे मेष लग्न आहे आणि मेष राशीचा जो लग्नेश मंगळ आहे तो जर इथं अष्टम स्थानात आला, म्हणजे अष्टम स्थानात ही वृश्चिक राशी येते आहे, म्हणजे अष्टम स्थानातला जो वृश्चिक राशीतला मंगळ आहे तो सुद्धा त्या व्यक्तीची जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करतो, कोणतेही व्यत्यय न आणता. तर त्या प्रश्नावर पापग्रहांची कृपा असते, त्यामुळे त्या व्यक्तीचे कार्य जे आहे ते सिद्ध होतेच. तर त्यामुळे प्रश्नकुंडली आपण सोडवताना थोडा बॅलन्स्ड विचार केला पाहिजे सर्व स्थानांचा, सर्व ग्रहांचा, आणि त्यावरून एखादा परफेक्ट प्रेडिक्शन आपणास देता आलं पाहिजे की हे कार्य होईल का नाही हे आपण सांगू शकू. आता एक उदाहरण मी घेतो, कालचंच उदाहरण आहे. प्रश्न एका जातकाला पडला होता की एक माझी अतिमौल्यवान वस्तू आहे आणि ती मौल्यवान वस्तू मी गेले 2 दिवस शोधत आहे, पण मला ती मिळत नाही. मग ती लवकर मिळेल का मिळायला उशीर लागेल? आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला थोडे कन्फ्युजनही झाले होते. असे ती म्हणत होती की नक्की मी ती वस्तू घरातच ठेवली आहे का घराच्या बाहेर कुठं मी हरवली आहे, असाही थोडासा भीतीदायक मनामध्ये त्यांचा विचारही होता. तर हा प्रश्न बघूया. प्रश्न तारीख आहे 26 मे 2020, म्हणजे कालचाच प्रश्न आहे. 15:21:38 प्रश्नस्थळ जे आहे ते पंढरपूर आहे. आता ह्या प्रश्नाचे उत्तर काय निघते ते पाहूया. आता ह्या प्रश्नाच्या वेळेस लग्न जे लागले होते ते लग्न होते कन्या लग्न, पण त्या कन्या लग्नामध्ये त्याचे अंश जे होते ते 22°48' असे अंश होते. ह्याचा अर्थ ते कन्या लग्न जे आहे ते चर स्वभावामध्ये पोचले होते, कारण की कन्या लग्न हे द्विस्वाभाविक मानले जाते. म्हणजे 1 ते 15 डिग्री जे आहे ते
स्थिर आहे आणि 15 ते 30 जे आहे ते चर आहे असे मानले जाते. त्याचबरोबर ह्या कन्या लग्नाचा जो लग्नेश आहे बुध, तो दशम स्थानात आला होता आणि त्या दशम स्थानातील बुधाची जी दृष्टी आहे ती होती चतुर्थ स्थानावर. याचा अर्थ ती इच्छित वस्तू जी आहे ती आपणास मिळणारच आहे. शिवाय कन्या लग्न जे आहे ते चर स्वभावामध्ये पोचले होते, म्हणजे ते 15 डिग्रीपेक्षा जास्त होते. ह्याचा अर्थ ती इच्छित वस्तू आहे ती लवकरच सापडणार आहे. आता इथे चंद्र राहू एकत्र होते प्रश्नावेळी. तर चंद्र होता 24 अंशावर आणि राहू होता 6 डिग्रीवर. इथं आपण त्याची डिग्रीही पाहू शकता. तर हे दोन्हीही वेगळ्या नक्षत्रात आहेत हे तर आपण समजूच शकतो. पण ज्यावेळेस ते एकाच राशीत चंद्र राहू होते त्यावेळेस त्या व्यक्तीची मानसिक अवस्था जी आहे ती फारच गोंधळलेली होती. कारण की चंद्र आणि राहूची जी दृष्टी आहे ती चतुर्थ स्थानावर म्हणजे मनाच्या स्थानावरच आहे. ह्याचा अर्थ की त्या व्यक्तीची मानसिकता पूर्ण भयभीत झालेली आहे हे आपण समजू शकतो. की शिवाय ती कन्फ्युज्ड आहे हेही आपण समजू शकतो. पुढे जाऊया. ह्या प्रश्नकुंडलीमध्ये एक पंचस्थानामध्ये गुरु आणि शनी. गुरु हा मकर राशीत आहे पण शनी तिथे स्वराशीमध्ये आहे. शिवाय इथे नवम स्थानामध्ये शुक्र वृषभ राशीमध्ये, वृषभ ही त्याची स्वतःचीच रास आहे. आणि त्याचबरोबर रवी जो आहे तो 11 अंशावर आहे. म्हणजे आपण ह्या कुंडलीचा विचार केला असता लग्नेश तर दशम स्थानात आहेच आणि त्याची दृष्टी चतुर्थावर आहे. शिवाय पंचम स्थानात स्वराशीत शनी आहे आणि शिवाय भाग्यस्थानामध्ये स्वराशीमध्ये शुक्र आहे. आणि त्याचबरोबर 6वं स्थान जे आहे त्याच्यामध्ये मंगळ जो आहे तो मंगळचा हा क्रूर ग्रह समजला जातो पण 6व्या स्थानामध्ये आहे. ह्याचा अर्थ जे आहे ते कार्य यशस्वी होणार आहे. थोडंसं पुढं जाऊन आपण ह्या कुंडलीचा विचार करूया. नवमांशमध्ये याचं उत्तर काय मिळतं ते. आता ही नवमांश कुंडली आपण त्या प्रश्ना कुंडलीची नवमांश कुंडली आहे. तर नवमांश कुंडली ही पती पत्नीसाठी पाहिली जाते हे तर आपणा सर्वांस माहीत आहे. पण लग्न कुंडलीतील ग्रहांचे बल तपासण्यासाठी आपण नवमांशचा उपयोग हा करत असतो. तर त्या प्रश्नावेळची ही नवमांश कुंडली आहे आणि ह्या नवमांश कुंडलीमधले केंद्रस्थानातले सर्व ग्रह जे आहेत ते शुभ ग्रह आहेत. मग तिथं रवी आहे, बुध आहे आणि गुरु आहे. तर ह्याचा अर्थ असा होतो की नवमांशमध्ये केंद्र जे आहेत ते बलवान झालेले आहे कारण की त्याला शुभग्रहांची दृष्टी शुभग्रह स्थित आहेत तिथं. त्यामुळे ह्या प्रश्नाला बल मिळालेलं आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीचे कार्य जे आहे ते सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर एक गोष्ट तुम्ही इथं नोटीस केली असेल की कन्या लग्न हे चर स्वभावामध्ये पोचलं होतं पण नवमांशमधले जे लग्न आहे ते चर राशीत आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की द्विस्वाभाविक लग्न कन्या जे आहे ते चर नवांशी होतं. चर नवांशी म्हणजे ते कर्क राशीच्या लग्नामध्ये होतं नवमांश कुंडलीमध्ये. म्हणजे हे कन्या लग्न इथं 22 डिग्री 48 मिनिटावर आहे, चर राशीत पोहोचलेली आहे. म्हणजे कर्क राशी ही आलेली आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीची कार्यसिद्धी लवकरच होणार आहे. थोडं पुढं जाऊन आपण ह्या प्रश्नकुंडलीची खवेदांश कुंडली पाहूया. ह्याच प्रश्नकुंडलीची खवेदांश कुंडली म्हणजे D44 जर आपण पाहिला तर ह्याचा लग्नेश जो आहे मंगळ, तो मंगळ अष्टम स्थानामध्ये स्वराशीत आलेला आहे. याचा अर्थ काय, तो क्रूर ग्रह आहे हे मान्य आहे. लग्नेश अष्टमात गेलेला आहे हे पण मान्य आहे. पण तो लग्नेश अष्टम स्थानात स्वराशीचा आहे. याचा अर्थ काय आहे, त्याला अशुभ स्थानामध्ये पापग्रहांनी बळ दिलेले आहे, क्रूर ग्रहांनी बळ दिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे जे इच्छित कार्य आहे ते नक्कीच लवकर पूर्ण होणार आहे. शिवाय खवेदांशमधले तुम्ही केंद्रस्थाने जरी बघितली तर रवी आणि बुध हे केंद्रस्थानामध्ये आहे. याचा अर्थ त्याला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळताना फारसा काही मानसिक त्रास होणार नाही. त्याचबरोबर गुरु आणि शनी हे त्या खवेदांशमध्ये पंचम आणि लाभस्थानामध्ये समोरासमोर आहेत. याचा अर्थ
त्या व्यक्तीला उत्तर जे आहे ते आपण सकारात्मक देऊ शकतो आणि तसंही उत्तर आलेलंच होतं. फलादेश असा होता की ते व्यक्तीला त्याची इच्छित वस्तू जी आहे ती लवकरच सापडेल, घरामध्येच सापडेल आणि हा फलादेश दिल्यानंतर फक्त 1 तासामध्ये त्या व्यक्तीला ती वस्तू जी आहे, फार मौल्यवान वस्तू जी आहे ती सापडलेली होती. तर ह्या प्रश्नकुंडलीचे मी जन्मवेळ, जन्मठिकाण ह्या प्रश्नकुंडलीचे मी वेळ, ठिकाण आपणास दिलेलं आहे, तारीखही दिलेली आहे. अजून आपणास काही अभ्यास करू इच्छित असाल तर ह्या प्रश्नकुंडलीवरून करू शकता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की प्रश्नकुंडली पारंपरिकने पाहताना फक्त लग्न कुंडलीचा आधार न घेता काही सूक्ष्म कुंडली किंवा वर्ग कुंडलींचाही विचार करावा. त्यानुसार आपणास त्या प्रश्नाचे बल जे आहे ते समजून घेऊ शकते. तर मी इथं खवेदांचा का वापर केला, कारण खवेदांशी शुभफल देणारी कुंडली अशी मानली जाते. मग त्या व्यक्ती शुभफल मिळेल का नाही, तर ते शुभफळ खवेदांशनुसार मिळालेलं आहे आणि ते माझ्या मते मंगळ जो ग्रह आहे त्या ग्रहाने त्याला ते मिळवून दिलेलं आहे, स्वराशीतल्या मंगळाने. सत्यज्योतिष प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.